हाय गाईस, तर आज मी चालला आहे एक्झिबिशन हॉलला गोरेगावला, कारण की तिकडे आपल्याला शूटची ऑर्डर आली आहे आणि तिकडे काय असे तुम्हाला मी लास्टपर्यंत दाखवणारच आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. चला. तर गाईस, आता मी थांबलो जरा चाय पियाला आणि चाय पितो आणि जातो तिकडे. आता आम्ही पोहोचलोच गोरेगावला. आता आम्ही पोहोचलो नेस्को सेंटरला. तेव्हा इकडूनच आपल्याला एंट्री करायची आहे. ते बघा, हा 3 नंबर हॉल आहे आणि आपल्या याच्यातच आहे. हे एक्झिटचा रस्ता आहे, पण आपण इकडूनच जाणार आहे. चला गाईज, बघा हे गेस्ट साठी आहे. इकडून तुम्हाला स्कॅन करून ही आयडी घ्यायला लागेल. नंतर तुम्हाला आतमध्ये अशी एंट्री भेटेल. हे बघा, आतमध्ये असे स्टॉल असतात. इकडे भरपूर सारे स्टॉल आहेत. इकडे आपल्याला लाख रुपयापासून ते 500, 600 करोडाच्या मोठ्या मोठ्या मशीन आहेत. पण मी ज्या आपल्या कामासाठी येतील ना, छोटे मोठे बिझनेस, तेच दाखवणार आहे. ते व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. अजून इकडे चालू नाही झालं, कारण की मी लवकर आलेलो आहे. थोड्या टायमात चालू होईल, तेव्हा इकडे फुल क्राऊड असेल. नमस्ते. आमच्या कंपनीचं नाव मिल्कॉन हेवी इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड आहे. आम्ही डेअरीसाठी लागणारे, मिल्क डेअरी उत्पादन करण्यासाठी लागणारे मशिनरी आणि इक्विपमेंट्स असं मॅन्युफॅक्चरिंग करतो. तर त्याच्यासाठी लागणारे काही सॅनिटरी फिल्टर्स, ट्रॅप्स, मॅग्नेटिक ट्रॅप्स, डिस्क पंप, हाय विस्कोसिटी मटेरियल ट्रान्सफर करण्यासाठी लागणारे पंप्स, त्याच्यानंतर पावडर मिक्सिंग ब्लेंडर, शुगर मिक्सर ब्लेंडर, अशा सगळ्या अद्ययावत मशिनरीचं आमचं उत्पादन आहे. आमची कंपनी पुणे MIDC भोसरी येथे असून कंपनीचा विस्तार अगदी अविरतपणे चालू आहे आणि आम्ही डेअरीसाठी लागणारे संपूर्ण मशिनरी आणि उत्पादने प्रोव्हाइड करतो. आमच्याकडे आमच्या कस्टमर लिस्टमध्ये आणि भारतातील नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. आम्ही सर्व कंपन्यांना आमची उत्पादने प्रोव्हाइड करतो. गाईज, ही कंपनी आहे ना, त्याच्यामध्ये आपल्या बॉटलच्या वरती लागतात ना स्टिकर, सील, त्याची कंपनी आहे. बघा, हे सर्व ठेवलेलं आहे सील पॅक करायचे. हे बघा, आपण आईस्क्रीमचे डबे वगैरे खातो ना, ते डबे बनतात या कंपनीमध्ये. आणि वरती क्यूब ठेवलेत ना, त्या क्यूबने हे सर्व असे डबे बनतात. हे बघा, इकडे ठेवले सर्व. ओपन होता है और ये जो 4 वाल्व है इसमें हाई फ्लो वाल्व है, लो फ्लो वाल्व है। हाँ। तो जब फिलिंग स्टार्ट होता है तब हाई फ्लो और लो फ्लो दोनों से पानी भरता है।
एक 10-12 सेकंड्स के बाद हाई फ्लो स्टॉप होता है और उसे फ्लो में आएगा। तो जब पानी भर जाएगा उसके बाद वो होल्डर जो पकड़ के बैठा है वो रिलीज होगा और आगे बॉटल चलेंगे, नेक्स्ट सेट ऑफ बॉटल्स आ जाएंगे। तो जैसे बॉटल डालने का उधर से निकल देने का। बाई जी आपल्याकडे जसे प्लांट असतं त्या प्लांटची मशीन आहे बघा। आणि तुम्हाला मी जेवढ्या पण व्हिडिओ टाकलेत, कोणाला काय माहिती पाहिजे असेल तर मी सर्वांचे असे कार्ड घेऊन ठेवलेत, तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा। आणि हे बघा जे दारूच्या वरचे झाकण असतात ना ते सर्व बनतात या कंपनीमध्ये। हे सर्व त्यांनी लोकांनी झाकण वगैरे ठेवलेत आणि इकडे पण ठेवलेत। त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचे पण आहेत आणि दारूच्या बॉटलच्या वरचे पण आहेत। हे बघा जापानी लोक पण आहेत तिकडे, ते लोक पण त्यांची कंपनी घेऊन आले, होकान ग्रुप। हे बघा स्लायडिंगची कंपनी आहे। मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये असे पॅकिंगचे प्रोडक्ट याच्यावर ठेवून आपल्याला हे करतात, ते हे कंपनीचे एक मशीन असतात त्या। हे बघा डस्ट कलेक्टर, वैक्यूम क्लीनर, पंप, सेंट्रीफ्यूगल ब्लोअर, हॉपर लोडर, ये सब है क्या? हाँ इंडक्शन डस्ट कलेक्टर। I think there is not good condition of the food. Can you just tell me? Here is a whole bit. This is a separate. तर गाईज आता आम्ही आलो जेवायला। आता 2 वाजलेत आम्ही आलो जेवायला आणि इकडचं मेनू कार्ड बघा। चाय 50 रुपये, कॉफी 50 रुपये। अरे 50 रुपये आमची घरची सगळी चाय पितील। आणि हे बघा जेवणाचं काउंटर, इकडे जेवण आहे आणि इकडे मेंदू वडा, इडली हे सर्व आहे। आणि काकाने सांगितले काही व्हिडिओ काढ बोलते माझी, आता काकाची पण एक व्हिडिओ काढून देतो। आणि काकानी माझ्याकडे नंबर मागितला, बोलतो नंबर दे मला, बोलते यूट्यूब चॅनलची लिंक पाठव, घरी जाऊन बोलते सर्वांना दाखवतो मी पण। मग त्यांना काय आपण त्यांना पण दिला लगेच नंबर। चला काय दादा जेवण घेतला आम्ही, आता जातो आणि जेवतो पहिला। चला मेरा भाई इकडे बघा, इकडे लोक लागलेत बियर पियाला आणि लोक बघा कसे गपचूप बियर पियाला लागले। ते जर आपल्या इकडची बसल्याची नाही यांच्यात 2-4 जण, तर भाई तुम्हाला माहित आहे काय झालं असतं ते। गावांची 2-4 पोरं आणले तर बरं झालं असतं, आता असं वाटते त्याने तरी पिले असते बियर। चला आणि ही मशीन आहे ना ती जिरा सोडा वेगळे, हे छोटे छोटे कोल्ड्रिंकच्या बाटल्या असतात ना त्या याची मशीन आहे ही। आणि काका दाखवतात मशीनमध्ये काय आहे काय नाही, पण त्यांचा इकडे एवढा क्राऊड आवाज आहे ना तर आवाज नाही बरोबर आहे। हे या कंपनीचं नाव आहे दादा सोडा असं काहीतरी, आणि या काकाने आणला बघा जिरा सोडा। हे असा जिरा सोडा या कंपनीमध्ये बनतो। ये इसका मसाला है क्या? जीरा सोडा ठीक है सर। डिस्कस करना पड़ेगा इसलिए यहाँ पे नहीं। कोई भी बना सकते हैं मतलब कितना सब कुछ। मेरा नाम अमित पटेल। ये नंबर कोई भी फ्लेवर हो, कार्बोनेट, नॉन कार्बोनेट कोई भी यूज करते हैं, कोई भी फिलअप कर सकते हैं। Sí, espresso del coffee.
आणि ही मशीन बघा, आपल्या बॉटलला जेवढे स्टिकर लावतात ना ते सर्व स्टिकर लावायची मशीन आहे. ह्याच्यात काय नाही करायचं, फक्त बॉटल ती ऑटोमॅटिक त्यात टाकून एक बाजूने स्टिकर टाकून निघतात. हे बघा, असं स्टिकर लावलेलं आहे या बॉटलला. हे क्यूब आहेत, त्याच्याने बॉटल बनतात. हे क्यूब या मशीनमधून वरती असे जातात आणि नंतर बॉटल बनून बाहेर निघतात. तर गाईज, आपल्याला भेटायला बिला दादा स्वतः आलेला आहे कर्णधार संघासाठी. कसा आहे भावा तू? मी मस्त एकदम. तू कसं आहे? एकदम मस्त आहे. ओके ओके. काहीच आपल्या फॅमिलीला सर्व दाखवलं का? काय इथं तिकडे काही दाखवलं मशिनरी दाखवलं प्लांट कसले आहेत दाखवलं. आणि तुला कसं वाटलं इकडे? एक नंबर चांगलं आहे ना? चांगला आहे. चालेल, ओके. गाईज, आता सर्व उचला लावले सामान वगैरे, कारण की हे एक्झिबिशन संपलेलं आहे आणि आता आम्ही पण निघतो बाहेर. आणि जी आपली ऑर्डर होती ना ती आपण इंस्टा यूट्यूबला रील वगैरे टाकतो, त्याच्यावरूनच आपल्याला भेटलेली. तर असं तुमचा सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. चला.